प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण मागील कार्यक्रमात करिंथकरास पहिले पत्र याचे अध्ययन संपविले आहे. आजपासून आपण करिंथकरास दुसरे पत्र याचे अध्ययन सुरू करीत आहोत. या पत्रामध्ये आपण प्रामुख्याने मंडळीतील सेवेची स्थिती याबद्दल शिकणार आहोत आणि म्हणूनच व्यवस्थित अभ्यास करता यावा यासाठी आपण या पत्राची विभागणी करणार आहोत. पौलाचे हेही पत्र आपणा सर्वांस उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पौलाचे वैयक्तिक जीवन येथे पाहावयास मिळते. म्हणून प्रियानो, जास्त वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याचे अध्ययन सुरू करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर करिंथकरास दुसरे पत्र अवश्य उघडा. सर्वप्रथम ह्या पत्राचा जो लेखक आहे पॉल, त्याच्याशी आपण परिचय करून घेणार आहोत. पौलाने हे पत्र इफिसहून करिंथ येथील मंडळीला उद्देशून लिहिले, जिथे तो फार महान अशा सेवेमध्ये व्यस्त होता. मला वाटतं श्रोत्यांनो की आशिया मायनर प्रांतातील पौलाची सेवा सर्वात मोठी होती, कारण इफिस शहर सुवार्तेसाठी फार मोक्याचे व महत्त्वाचे ठिकाण होते. या भागात सुवार्ता गाजवणे इतर कोणत्याही भागापेक्षा फार प्रभावी असावे असे मला वाटते. म्हणूनच पॉल करिंथकरास पहिले पत्र 16 अध्याय आणि 9 वचनात म्हणाला की त्याच्यासाठी एक मोठा व कार्य साधण्याजोगा दरवाजा उघडण्यात आला आहे. या सेवेमुळे पौलाला करिंथ शहरी जाणे जमत नव्हते. करिंथ शहरामध्ये त्याने स्थापन केलेली बाल्यावस्थेतली मंडळी होती आणि या मंडळीमध्ये दैहिक स्वभावाचे ख्रिस्ती लोक होते. त्यांना पौलाचे लक्ष केंद्रित करून घ्यायला हवे होते. पौलाने आपल्या जवळच राहावे असे त्यांना वाटत होते. त्यांना आध्यात्मिक अन्नाची गरज होती. परंतु पौल त्यांच्याकडे जाऊ शकला नाही, म्हणून ते काहीसे दुखावल्या गेले होते. म्हणून पौलाने त्यांना पहिले पत्र लिहिले व कळवले की तो काही काळानंतर त्यांना भेट देईल. पौल इफिस शहरात जवळजवळ 3 वर्षे राहिला. तो करिंथात जाऊ शकला नाही व तेथली मंडळी तशीच अस्वस्थ राहिली. ह्यावेळेस वैयक्तिकरित्या जाणे पौलाला शक्य नव्हते, म्हणून त्याने तीतास त्यांच्याकडे पाठवले. त्याच्याबरोबर इफिस या ठिकाणी तिमोथी राहिला. नंतर ते त्रोवास या ठिकाणी गेले व करिंथाहून संदेश घेऊन येणाऱ्या तीताची वाट पाहत ते तेथेच थांबले. ही माहिती आपल्याला करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय 12 आणि 13 या वचनांमध्ये सापडते. तेथे तीताची भेट झाली नाही. मग पॉल व तिमोथी फिलिप्पे या ठिकाणी गेले. या ठिकाणी मात्र त्यांची आणि तीताची भेट झाली व तीताने पौलाला करिंथकरांचा संदेश दिला. त्याने पौलासाठी एक चांगली बातमी आणली होती आणि ती बातमी म्हणजे पौलाने त्यांना करिंथकरास पहिल्या पत्रात जो उपदेश केला होता त्याचे आज्ञापालन करिंथकर करू लागले होते. त्यानंतर फिलिप्पे या ठिकाणी पौलाने या मंडळीला दुसरे पत्र लिहिले. करिंथकरांची अजूनही तीव्र इच्छा होती की परमेश्वराच्या या महान प्रेषिताने त्यांच्याकडे यावे व काही दिवस त्यांच्याबरोबर वास्तव्य करावे. तथापि पौल व ही मंडळी यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला होता तो आता नष्ट झाला होता. या पत्रामध्ये पौल त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलत आहे. श्रोत्यांनो, पौलाच्या इतर कोणत्याही पत्रामध्ये त्याचे वैयक्तिक जीवन प्रतिबिंबित झाले नाही जितके या पत्रामध्ये झाले आहे. पौलाच्या पहिल्या पत्राची मध्यवर्ती कल्पना होती मंडळीची स्थिती व सुधारणा. आता दुसऱ्या पत्राची मध्यवर्ती कल्पना आहे मंडळीतील सेवेची स्थिती. करिंथकरास दुसरे पत्र अभ्यासाच्या सोयीसाठी विभागणे कठीण आहे. याची रूपरेषा ठरवणे कठीण आहे, कारण हे पत्र फारसे सुसंघटित नाही. परंतु या पत्रात पौलाच्या वैयक्तिक जीवनाचे अधिक तपशील देण्यात आले आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये एक छोटीशी मध्यवर्ती कल्पना विकसित करण्यात आलेली आहे व ती एखाद्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या वाक्यामध्ये व्यक्त होताना दिसते. परंतु या कारणामुळेच या अध्यायाची रूपरेषा ठरविणे अवघड आहे. तरीही श्रोत्यांनो, या अध्यायाचे आपण 3 विभाग पाडू शकतो. पहिला विभाग 1 ते 7 या अध्यायांनी बनतो. या अध्यायांमध्ये परमेश्वराचे सांत्वन ही मध्यवर्ती कल्पना आहे. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनांमध्ये पौलाने प्रस्तावना दिली आहे.
त्यानंतर तो जीवनातल्या योजनांविषयी, देवाचे सांत्वन याविषयी पहिला अध्याय 3 ते 24 या वचनांमध्ये लिहितो. दुसऱ्या अध्यायात पाप करणाऱ्या संतांची पुनर्स्थापना करण्याविषयी देवाने दिलेले सांत्वन, तिसऱ्या अध्यायामध्ये ख्रिस्ताच्या गौरवी सेवेमधील देवाचे सांत्वन, चौथ्या अध्यायात ख्रिस्तासाठी दुःख सहनाच्या सेवेतील देवाचे सांत्वन, पाचव्या अध्यायामध्ये ख्रिस्तासाठी होतात्म्य स्वीकारण्याच्या सेवेतील देवाचे सांत्वन, सहाव्या अध्यायामध्ये ख्रिस्ताच्या सेवेतील सर्व परिस्थितीमध्ये देवाचे सांत्वन, तर सातव्या अध्यायात पौलाच्या अंतःकरणाचे देवाने केलेले सांत्वन आम्हाला सांगण्यात आले आहे. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ती जीवन. श्रोत्यांनो, या पत्रातही यरुशलेमेतील गरीब पवित्र जनांसाठी वर्गणी गोळा करण्याविषयी पौलाने लिहिले आहे. या पत्राचा दुसरा विभाग वर्गणीविषयी आम्हाला सांगतो. 8 व 9 या अध्यायांमध्ये ख्रिस्तीदान किंवा वर्गणी याविषयी माहिती आहे. करिंथकरास दुसरे पत्र 8वां अध्याय 1 ते 6 वचनांमध्ये ख्रिस्ती दानाचे उदाहरण, 8वां अध्याय 7 ते 15 या वचनांमध्ये ख्रिस्ती दानाविषयी बोध, 8वां अध्याय 16वे वचन आणि 9वां अध्याय 1 ते 5 या वचनांमध्ये ख्रिस्ती दानाविषयी स्पष्टीकरण, 9वां अध्याय 6 ते 15 या वचनांमध्ये ख्रिस्ती दानाविषयी प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यानंतर तिसऱ्या म्हणजे शेवटल्या विभागामध्ये प्रेषित पौलाचे पाचारण याविषयी माहिती आहे. पौल 10 ते 13 या अध्यायात या विषयाबाबत लिहितो व या अध्यायांची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ती संरक्षण. 10व्या अध्यायामध्ये पौलाने त्याच्या प्रेषितपणाची अधिकृतता पटवून दिली आहे. 11व्या अध्यायामध्ये तो स्वतःचे प्रेषित पद सिद्ध करतो. 12व्या अध्यायामध्ये तो प्रेषित पदाचे प्रगटीकरण सांगतो. 13व्या अध्यायातील 1 ते 10 या वचनांमध्ये तो त्याचा प्रेषितपणा अंमलात आणतो व शेवटी म्हणजे 13वा अध्याय 11 ते 14 या वचनांमध्ये तो त्याच्या प्रेषितपणाची समाप्ती दर्शवितो. सर्वसाधारणपणे पौलाची वेगवेगळ्या मंडळांना लिहिलेली पत्रे समजण्यास कठीण आहेत म्हणून दुर्लक्षली जातात. पौल व त्याचे वैयक्तिक जीवन यामधून आम्ही काही शिकू शकतो असा विचार आपण सहसा करीत नाही. परंतु श्रोत्यांनो, या पत्रांमध्ये पौलाने प्रभू येशूला खूप उंचावले आहे आणि त्याच वेळेस त्याला अनुसरताना तो कशा प्रकारचे जीवन जगला हे देखील त्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी पौलाद्वारे परमेश्वराने केलेला बोध फार उपयुक्त आहे. आमच्यापैकी बरेच विश्वासणारे परीक्षेच्या किंवा मोहात पडण्याच्या वेळेस स्वतःची तुलना प्रभू येशू ख्रिस्ताशी करतात आणि म्हणतात, प्रभू येशूने या सर्व गोष्टी सहन केल्या, तो मोहांवर विजय मिळू शकला कारण तो देवाचा पुत्र होता, त्याला तसे करणे कठीण नव्हते. पण मी तर मानव आहे, मी ख्रिस्तापेक्षा कितीतरी दुबळा व अशक्त आहे, मी मोहांवर विजय मिळू शकत नाही. असे म्हणून हे लोक स्वतःच्या चुकांचे समर्थन करतात. मान्य आहे श्रोत्यांनो की आपण अशक्त व दुबळे आहोत, पण हेही खरे आहे की प्रभू येशू या पृथ्वीवर तुमच्या व माझ्यासारखा दुबळा मानव म्हणून आला. तो आमच्या समोर परमेश्वराने ठेवलेला एक मोठा आदर्श आहे. आपण त्या आदर्शाप्रत पोहोचणे कठीण आहे हे मला मान्य आहे, पण आपण ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या पौलाचे उदाहरण आपल्यासमोर का ठेवू नये? तो तर देवाचा पुत्र नव्हता ना? तोही तुमच्या व माझ्यासारखा मानव होता. त्याच्यातही परस्पर विरोधी भावना होत्या. त्यालाही ख्रिस्ताच्या साह्याने आपल्या जुन्या पापी स्वभावावर विजय मिळवावा लागला. त्यालाही अनेक संकटांना, दुःखांना तोंड द्यावे लागले. तोही कित्येकदा नाकारला गेला, निराश झाला, परंतु त्याने ख्रिस्ताचा सहवास सोडला नाही. पौलाने करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये त्याचे जे वैयक्तिक जीवन प्रगट झाले आहे त्याविषयी मी देवाचे आभार मानते, कारण त्याद्वारे तुमच्या व माझ्या वैयक्तिक जीवनासाठी पुष्कळ सांत्वन आहे, धीर आहे, प्रोत्साहन आहे. मी ख्रिस्ताप्रमाणे कधीही होऊ शकणार नाही ही गोष्ट मला मान्य आहे, परंतु मी पौलाच्या पावलावर पाऊल टाकून ख्रिस्ताला अनुसरण्याचा निश्चित प्रयत्न करू शकते. मला खात्री आहे की या करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्राद्वारे तुम्हाला पुष्कळ आध्यात्मिक सामर्थ्य आणि आशीर्वाद प्राप्त होईल व देवाचे वचन तुमच्या पावलास दिवा व नेत्रास प्रकाश असे होईल. या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना जीवनातल्या योजनांविषयी परमेश्वराचा धीर ही आहे. या अध्यायातील सुरुवातीच्या 2 वचनांमध्ये प्रस्तावना देण्यात आली आहे व नंतर मध्यवर्ती कल्पना देऊन ती विकसित करण्यात आली आहे.
करिंथकरास दुसरे पत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्या सुद्धा संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पॉल व आपला बंधू तिमथ्य ह्यांच्याकडून. पॉल प्रेषित या अधिकाराने लिहित आहे. मला वाटतं आज प्रत्येक देवाच्या सेवकाने अधिकाराने बोलायला हवे. जर त्याला किंवा उपदेशकाला स्वतःलाच देवाच्या वचनातले सत्य पटले नसेल तर देवाचे वचन सांगण्याचा काही एक फायदा होणार नाही. जर त्याला देवाचे वचन ठाम विश्वासाने किंवा अधिकाराने सांगता येत नसेल तर त्याने बँकेमध्ये किंवा इतरत्र नोकरी करावी. सेवेमध्ये मुळीच येऊ नये. आमच्या मंडळांमध्ये देवाच्या वचनाविषयी ठाम खात्री असलेले लोक कमी आहेत. आमच्या मंडळीतला दोष हाच आहे. देवाचे वचन अधिकाराने सांगणाऱ्यांची आम्हाला आज गरज आहे. सुरुवातीच्या मंडळीचा छळ सुरू झाला तेव्हा ते म्हणाले, हे देवा तूच प्रभू आहेस. म्हणजे देवाविषयी त्यांना पक्की खात्री होती. श्रोत्यांनो, जर तुम्हाला प्रभू परमेश्वरच खरा व जिवंत देव आहे अशी खात्री नसेल तर तुम्हाला कशाचीही खात्री असू शकत नाही. ते विश्वासणारे देवाच्या वचनाविषयी खात्री बाळगणारे होते. ते त्या वचनांवर सतत विसंबून राहत होते. आणि हे पॉल अधिकारासह लिहित आहे. पुढे तो लिहितो की तो देवाच्या इच्छेने प्रेषित झाला. यापेक्षा आणखीन कोणतीही गोष्ट महत्वाची नाही. तो देवाच्या इच्छेने प्रेषित झाला म्हणूनच त्याच्याजवळ प्रेषितपणाचा अधिकार होता. श्रोत्यांनो, जर तुम्ही देवाच्या इच्छेनुसार जीवन जगत असाल तर तुमच्या समोर काही प्रश्न उभा राहणार नाही. तुम्ही देवाच्या इच्छेनुसार चालत असाल तर तुम्ही कोठे राहता, कसे आहात व तुमची परिस्थिती कशी आहे याला काहीच महत्त्व नाही. तुम्ही जेथे आहात, जसे आहात तेथे एका गौरवी ठिकाणी आहात. कदाचित तुम्ही आजारी असाल, देवाची तुमच्याविषयी तशीच इच्छा असेल तर तेही तुमच्यासाठी योग्य आहे. कारण आमच्यासाठी उत्तम ते काय ते देवाला माहीत आहे. पौलाने ख्रिस्ताचा प्रेषित व्हावे ही देवाची त्याच्याकरिता इच्छा होती व ती त्याच्यासाठी उत्तम होती व त्यामुळेच त्याला प्रेषितपणाचा अधिकार प्राप्त झाला. त्यानंतर पौल म्हणतो, आणि तिमथी आमचा भाऊ. श्रोत्यांनो, हे वाक्य मला फार आवडतं. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता,
तिमथ्याचा स्वतःचा व करिंथातील मंडळीचा भाऊ म्हणून उल्लेख करतो. दुसऱ्या ठिकाणी पॉल तिमथ्याला स्वतःचे विश्वासातले लेकरू असे संबोधतो. परंतु एका मंडळीला उद्देशून लिहिलेल्या या पत्रामध्ये पॉल त्याला स्वतःच्या बरोबरीची जागा देत आहे. दुसऱ्यांना स्वतःच्या बरोबरीची जागा देणे ही पॉलाची कृती वाखाणण्यासारखी आहे. तो स्वतःला तिमथ्यापेक्षा उंच पातळीवर नेत नाही. पुढे तो म्हणतो, देवाची जी मंडळी आहे. म्हणजे या ठिकाणी आपण देवाच्या मंडळीविषयी विचार करतो. पुष्कळदा लोक माझी मंडळी असा शब्दप्रयोग वापरतात. कधीकधी मंडळी त्यांची स्वतःची आहे असे ते वागतात. परंतु मंडळी देवाची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला स्वतःच्या रक्ताने विकत घेतले आहे हे ते लोक विसरून जातात. त्याने एवढी मोठी किंमत त्याच्या मंडळीसाठी मोजली आहे, म्हणून तुम्ही आणि मी स्वतःची इच्छा पुढे चालून मंडळीचे मूल्य कमी करू नये. मंडळी देवाची आहे या गोष्टीची आपण आठवण ठेवायला हवी. पॉल या पहिल्या वचनामध्ये पुढे म्हणतो, देवाची जी मंडळी करिंथात आहे तिला आणि तिच्या सुद्धा साऱ्या अखया प्रांतात जे पवित्र आहेत त्यांना. लक्षात घ्या श्रोत्यानो, की पौलाने हा मायना केवळ करिंथापर्यंत मर्यादित ठेवला नाही. अखया प्रांतातही सुवार्तेचा प्रसार झाला होता व तेथल्या विश्वासणाऱ्यांचाही पौलाने करिंथाच्या मंडळीत समावेश केला, कारण ते लोकही ख्रिस्ताचे साक्षीदार होते. त्यांनी इतरांपर्यंत सुवार्ता पोहोचवली होती. आता हे जे पत्र पौलाने लिहिले आहे ते फक्त करिंथातील मंडळीस उद्देशून लिहिले आहे. तो त्यांना दुसऱ्या वचनात काय म्हणतो पहा, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. पौलाने हे अभिवादन वारंवार वापरले आहे. परमेश्वराकडून कृपा व शांती ही विश्वासणाऱ्यांसाठी दोन मोठी दाने आहेत. पौल त्यांना तिसऱ्या वचनात लिहितो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवाद देत असो. पौल परमेश्वराची स्तुती करतो. तुम्ही व मी आपण किती वेळा परमेश्वराला स्तुती अर्पण करतो याचा विचार आम्ही करायला हवा. दाऊद स्तोत्रसंहिता 34 अध्याय आणि पहिल्या वचनात म्हणतो, स्तोत्रसंहिता 34 अध्याय आणि पहिले वचन, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. म्हणजे आपण देवाविरुद्ध परिस्थितीविरुद्ध कुरकुर करणे सोडून दिले पाहिजे. आपण परमेश्वराची स्तुती करायला हवी. त्याचे वचन आम्हाला स्तोत्रसंहिता 50 अध्याय आणि 23 वचनात सांगते. 50 स्तोत्र 23 वचन, जो आभाररूपी यज्ञ करीतो तो माझे गौरव करीतो, आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन. पॉल या तिसऱ्या वचनात परमेश्वराची स्तुती करून म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता प्रभुदेव याची स्तुती असो. त्रैक्यामध्ये परमेश्वराचे स्थान ते आहे. त्याने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. श्रोत्यानो, ख्रिस्ताचे स्थान एकमेव आहे. तो सार्वकालिक पुत्र आहे व देवबाप सर्वकाळचा पिता आहे. ते दोघेही सर्वकाळचे आहेत. प्रभू पित्याने त्याचा पुत्र दिला असे म्हटले आहे. त्याला जन्माला घातले असे म्हणण्यात आले नाही. श्रोत्यानो, दिला या शब्दाचा अर्थ तो आधीपासून देवाजवळ होता व त्याला देण्यात आले. देणे या क्रियापदावर प्रभू येशूचे त्रैक्यातले स्थान स्पष्ट होते. पुढे पॉल देवासाठी काही विशेषणे वापरून म्हणतो, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनांचा देव. मला वाटतं पुढच्या वचनाकडे वळण्याआधी आपण प्रीती, दया व कृपा या शब्दांविषयी थोडा विचार करावा. आजकाल श्रोत्यानो, आम्ही प्रेमाविषयी बरेच काही ऐकतो. काही लोक म्हणतात की देवाने आम्हाला त्याच्या प्रीतीच्या द्वारे तारले आहे. हे विधान बरोबर नाही. ही गोष्ट खरी आहे की देवाची आमच्यावर प्रीती आहे. ती प्रीती अमाप आहे, अथांग आहे. आम्ही त्या प्रीतीला समजून घेऊ शकणार नाही. परंतु त्याने आम्हाला त्याच्या प्रीतीने तारले नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की त्याने आम्हाला त्याच्या कृपेद्वारे तारले. आता कृपा काय आहे? आमची पात्रता नसताना आम्हास दिलेली देणगी किंवा मदत म्हणजे कृपा होय. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वर आमच्या सद्गुण किंवा चांगुलपणामुळे आमचे सहाय्य करीत नाही, तर दुसऱ्याच कारणासाठी तो आमचे सहाय्य करतो. तो आमच्यावर प्रीती करतो, परंतु आपल्या प्रीतीच्या द्वारे तो आमचे तारण करीत नाही.
तो कृपेच्याद्वारे आमचे तारण करतो, कारण तो सर्व कळवळ्यांचा देव आहे, दयेचा देव आहे. म्हणजे देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली की आमच्यासाठी त्याने तारणारा दिला, कारण त्याशिवाय तो आम्हाला तारू शकला नसता. आज आमच्याजवळ जे आहे ते देवाच्या दयेमुळे आहे. तो दयेचा पिता आहे. तो दया व कृपा यांच्या बाबतीत फार श्रीमंत आहे. श्रोतांनो, परमेश्वराची कृपा एक अनाकलनीय सत्य आहे. तुमच्या व माझ्यामध्ये एकही अशी गोष्ट नाही की त्याने आम्हावर दया करावी, परंतु तो आमच्यावर दया करणे सोडत नाही. आमची त्याच्या कृपेसाठी पात्रता नाही. तुम्हाला दयेची किंवा कृपेची आज गरज आहे काय? तुम्ही कृपेचा उगम असलेल्या स्वर्गीय पित्याकडे जा. तुम्हाला काही मदत हवी असेल तर त्याच्याकडे जा. लक्षात ठेवा की तुमच्याजवळ आज जे काही आहे ते केवळ त्याच्या कृपेमुळे आहे. त्या कृपेसाठी तुमची लायकी नाही. तो कृपेचा पिता आहे. दया व कृपा ह्यामध्ये तो धनवान आहे. श्रोत्यानो, आज मी देखील या सेवेमध्ये आहे, याचे कारण त्याची कृपा आहे. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये अनेक दुर्गुण आहेत जे आपल्याला दिसत नाहीत, व सर्वात मोठा दुर्गुण दोष हा आहे की आम्ही आदामाचे वंशज आहोत. देवाने आम्हावर कृपेचा वर्षाव करावा अशी आमची पात्रता नाही. त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी द्यावा इतकी आमची लायकी नाही. त्याने त्या निर्दोष पवित्र पुत्राला तुमच्या व माझ्यासाठी मरणप्राय यातना भोगायला लावल्या. ह्याकरिता आमची लायकी नव्हती, परंतु फक्त आम्हाला वाचवण्याकरिता त्याने आमच्यावर जे प्रेम केले आहे ते प्रत्यक्ष रूपात दाखविण्याकरिता त्याने हे सर्व केले. श्रोत्यानो, केवळ तारणच नाही तर आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवाच्या कृपेमुळे आहे. आमच्या दुःखाच्या प्रसंगामध्येही तो आमचा सांत्वनदाता आहे. तो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रसंगी आमचे सांत्वन करू शकतो. तो सर्व सांत्वनांचा देव आहे. सांत्वन खरोखरचे किंवा खोटे असू शकते. लोक कित्येकदा स्वतःचे खोटे सांत्वन करून घेतात. ते म्हणतात, माझ्या जीवनात ही गोष्ट देवाच्या इच्छेमुळे झाली, मी तिचा स्वीकार केला. परंतु वास्तविकपणे ते त्या गोष्टीविरुद्ध बंड करतात. हे खोटे सांत्वन आहे. आपण आपल्या भावना परमेश्वराजवळ प्रामाणिकपणे व्यक्त केल्या पाहिजेत. तो सर्व परिस्थितीमध्ये आमचे सांत्वन करायला तयार आहे. लोक सांत्वन मिळविण्यासाठी अनेक गोष्टींकडे वळतात. काही दारूचा आश्रय घेतात, काही लोक नशाबाजी करतात, काहींना वाटतं की प्रेमात पडल्यामुळे सांत्वन प्राप्त होईल. काही लोक कामामध्ये स्वतःला इतके व्यस्त करतात की ते बाकी जगाला विसरून जातात. परंतु यापैकी एकाही मार्गाने खरे सांत्वन मिळू शकत नाही. ह्यातील प्रत्येक मार्ग टोकाचा आहे, म्हणून तो विध्वंसक आहे. सांत्वनासाठी ग्रीक शब्द आहे पाराकालिओ, म्हणजे च्या बोलावणे. पवित्र आत्म्याला पाराक्लेत असे म्हणण्यात आले आहे. त्याला आपल्या बाजूला असण्यासाठी बोलावले आहे, म्हणजे आमच्यासह राहण्यास बोलावले आहे. प्रभू येशूने योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि 18 वचनात पवित्र आत्म्याला पाठविण्याचे आश्वासन दिले. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 18 वचनात तो म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. त्याने अनाथ असा शब्द वापरला. ह्या ठिकाणी ऑर्फेनॉस शब्द उपयोगात आला आहे. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय आणि 7 वचनात त्याने स्वतःच्या लोकांना म्हटले, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. श्रोत्यांनो, सांत्वनदाता ह्या शब्दाचा अर्थ काय? सांत्वनदाता म्हणजे नुसता आमच्या जखमांचे चुंबन घेणारा नाही. सांत्वनदाता म्हणजे मदतगार, सामर्थ्य देणारा, आमची मध्यस्थी करणारा होय. मला मदत करण्यासाठी, मला शक्ती देण्यासाठी, माझा एकाकीपणा दूर करण्यासाठी, माझे दुःख, माझे भय दूर करण्यासाठी त्या कैवारी आत्म्याला बोलावण्यात आले आहे. संकट समय तो आमचा मदत करता आहे. आम्ही स्तोत्रकर्त्याप्रमाणे स्तोत्रसंहिता 30 अध्याय आणि 10 वचनात त्याने जसे म्हटले तसे त्याला म्हणू शकतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, हे परमेश्वरा ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा मला सहाय्य कर. ज्याला सांत्वनाची गरज आहे तो अशी हाक मारू शकतो. परमेश्वर त्याचे सांत्वन करेल, कारण तो सांत्वन करता परमेश्वर आहे. परमेश्वरापासून प्राप्त झालेले सांत्वन इतर कोणत्याही सांत्वनापेक्षा उच्च प्रतीचे आहे.
तुम्ही आपल्या दुःखाच्या प्रसंगामध्ये त्याच्या मधुर सांत्वनाचा अनुभव घेतला आहे काय? तो सर्व स्थितीत तुमचे सहाय्य करण्यास तयार आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, माझी खात्री आहे की आज आम्हाला या पत्राचा परिचय उत्तम रीतीने झाला असेल आणि पुढील गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच ते मार्गदर्शक असे झाले आहेत. प्रियांनो, आम्हाला कळले आहे की आध्यात्मिक सामर्थ्य आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपयुक्त असं हे पत्र आहे. त्याचप्रमाणे सर्व परिस्थितीमध्ये देव कशा प्रकारे आम्हाला सांत्वन देतो याची खात्री पटली आहे. देव करो आणि या पत्राचे पुढील अध्ययन करण्यास देवाचे सहाय्य आपणा सर्वांस मिळो. यावेळेस आपण प्रार्थना करू. सांत्वन देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आमच्या जीवनामधल्या प्रत्येक क्षणामध्ये तू आमच्याबरोबर राहून आम्हाला तू संरक्षण देतोस, सहाय्य करतोस, मार्गदर्शन करतोस. एवढंच नव्हे तर प्रभूजी तू आमचं सांत्वन देखील करतोस. आणि म्हणूनच प्रभूजी आज आम्ही जे काही शिकलेलो आहोत त्याबद्दल तुझे आभार मानतो. आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीने त्याचं पालन करण्यासाठी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. तू आम्हाला मार्गदर्शन करत राहा, सहाय्य करत राहा की जेणेकरून प्रभूजी आम्ही तुझ्यामध्ये अधिक आणि अधिक दृढ होत राहू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.